भाजपच्या गळाला लागलाय। माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं कळतंय। अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, तर अलीकडेच त्यांच्या साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली होती आणि ही कारवाई केल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। तर रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय आणि माढ्यातली गणितं यामुळे बदलू शकतात, कारण माढ्यामध्ये खरं तर शरद पवारांनी एक खेळी खेळली होती ज्यामध्ये शरद पवार गटाची ताकद जास्त वाटत होती। आता मात्र भाजपनं ही रणनीती आखून शरद पवार गटाला हा मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे। शरद पवार यांचे निष्ठावंत अभिजित पाटील हे भाजपच्या गळाला लागलेले आहेत। माढा लोकसभेतील शरद पवार गटाचे हे नेते आहेत आणि आता त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय। राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला